वर्षातला एक दिवस असा काय आईचा नसतो. आयुष्यातले सगळेच दिवस आईचे असतात. किरकोळ काहीतरी लागलं तर आपण लगेच आई ग म्हणतोय आणि दिवसभर आपण कितीतरी वेळा आई ग म्हणत असतोय. आई हा आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. तुमच्या बाबतीत असं कधी झालंय का की तुम्हाला खूप भूक लागली आहे, खायला काहीच नाहीये आणि आईचा फोन येतोय, काय ग जेवलास का किंवा जेवलीस का? आणि आपण खोटं सांगतो की हो जेवले, पण आईला समजतं आपल्या आवाजावरून की आपण काहीच खाल्लेलं नाहीये. किंवा आपलं मन उदास असतं, खूप एकटं वाटत असतं आणि आईचा अचानक फोन येतो आपल्याला की काय बरी आहेस ना किंवा बरा आहेस ना. जसं की आपल्या मनाचं आणि तिच्या मनाचं काहीतरी कनेक्शनच आहे. माझ्या बाबतीत खूप वेळा असं झालंय मुंबईत आल्यापासून. आईचा पदर धरून आपण चालायला शिकलो, मोठं झालो, आपलं बोट धरून आईने आपल्याला मोठं केलं. पण काहीही केलं तरी आईचे कुठलेच ऋण कुठल्याच स्वरूपात फेडता येणार नाही, हे मात्र खरंय. मुंबईला जा, नोकरी कर, सक्षम हो, स्वतःचे पैसे स्वतः मिळव, हे माझ्या आईने शिकवलं. आणि खरंच त्यामुळे माझ्या आईचे ऋण तर मला कधीच फेडता येणार नाहीत आणि प्रत्येकाच्याच बाबतीत ही आहे. त्यामुळे हॅपी मदर्स डे. आणि आपल्या आयुष्यातला प्रत्येक दिवस हा मदर्स डेच असतो.